नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे। मी आपणासाठी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला स्पष्टीकरण करूया। कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा शासन निर्णय। शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाच्या संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय। सविस्तर शासन निर्णय येथे पहा। या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय। या शासन निर्णयाचे आपण स्पष्टीकरण करणार आहोत। हे स्पष्टीकरण करण्याच्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपण स्पष्टीकरण करूया। स्टेट एम्प्लॉई GR शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाच्या संदर्भात वित्त विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय पुढे पहा सविस्तर। महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 मधील नियम 116 मध्ये कुटुंब निवृत्ती वेतनाबाबतची तरतूद नमूद केली आहे। शासकीय कर्मचाऱ्यांच्या व त्यांच्या प्रथम वारस पती पत्नी यांच्या मुलानंतर त्यांच्या मानसिक विकलांग, शारीरिक दुर्बलता असणाऱ्या अपत्याला हयातभर कुटुंब निवृत्ती वेतनाची मिळकतची तरतूद उपरोक्त नियमामध्ये देण्यात आली आहे। सध्याच्या कार्यपद्धतीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांच्या व त्याच्या प्रथम वारस पती आणि पत्नी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मानसिक विकलांग आणि शारीरिक दुर्बलता असणाऱ्या अपत्याच्या कुटुंब निवृत्ती वेतन विषयक प्रकरण मृत शासकीय कर्मचाऱ्यांच्या कार्यालयाकडून महालेखापाल कार्यालयाकडे पाठवले जाते व त्या अनुसरून महालेखापाल कार्यालयाकडून सुधारित निवृत्ती वेतन प्रदान करण्याचे आदेश निर्गमित केले जातात। तथापि आपल्या शारीरिक आणि मानसिक अक्षमतेमुळे सदरच्या कार्यपद्धतीचा अवलंब करण्यास असंख्य अडचणी येत असतात आणि अशा प्रकारच्या अडचणीचे अनुभव केंद्र शासनास आल्यामुळे केंद्र शासनाने त्यांच्या निवृत्ती वेतनामध्ये नियमामध्ये सुधारणा करून निवृत्ती वेतन धारकांच्या हयातीतच सक्षम मुले आणि अवलंबित माता पितांची नावे निवृत्त वेतन प्रदान करण्याच्या आदेशात समाविष्ट करता येऊ शकते असेही आदेश निर्गमित केले आहेत। केंद्र सरकारने केलेल्या सुधारणेच्या धर्तीवर अशा प्रकारच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या कुटुंब निवृत्ती वेतन प्रदान करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये सुलभीकरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्यानुसार शासनाने आता खालील प्रमाणे निर्णय घेतला आहे। शासकीय कर्मचाऱ्याच्या अपत्यास मानसिक विकलांगता, शारीरिक दुर्बलता असेल तर असे अपत्य स्वतःच्या उदरनिर्वाह करण्यासाठी असमर्थ असेल तर अशा अपत्यास हयातभर कुटुंब निवृत्तीचे वेतन मिळण्याची तरतूद मूळ वेतनात नियमात केली आहे। त्या अनुषंगाने शासकीय कर्मचारी ज्यावेळी सेवानिवृत्त होईल त्यावेळी त्यांच्या मूळ निवृत्ती वेतन प्रदान आदेशामध्ये त्यांच्या मानसिक विकलांग व शारीरिक दुर्बलता असणाऱ्या अपत्यांच्या नावाचा समावेश करण्यात यावा आणि असा सदरील शासन निर्णयात अन्वय कळवण्यात यावा आणि शासनाला त्वरित अशा प्रकारच्या नोंदी कळवा आपला फायदा होईल करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। अनेक पेन्शन धारकांना ही माहिती नाही की आपल्याला घरी असणारा जर कोणी विकलांग असेल तर त्याचं नाव हे नॉमिनेशन मध्ये कळवावं। त्यासाठी संबंधित हा शासन निर्णय असून या शासन निर्णयाची मित्रांनो ही लिंक आहे। ही लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, तेथून आपण त्याची PDF घेऊ शकता। मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ आवडला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। थँक यू व्हेरी मच, लॉट ऑफ थँक्स।